आज फिरायला आलतो जरेंडेश्वर या ठिकाणी, जे की अकलूजपासून फक्त आणि फक्त 95 किलोमीटर अंतर आहे. ज्यावेळेस आम्ही हा ट्रेक पूर्ण करत होतो त्यावेळेस हा छोटा मुलगा देखील हा ट्रेक पूर्ण करत होता. अर्थात वरती मारुतीचं मंदिर आहे. काही लोक मारुतीच्या दर्शनासाठी येतात, काही ट्रॅकिंगसाठी देखील येतात. यानंतर मात्र आम्हाला 2 मुली दिसल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून, त्यांचा उत्साहीपणा पाहून आम्हाला देखील थोडा आनंद वाटला आणि हा ट्रेक पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. याबरोबर तुम्ही पाहाल तर या मुलींनी आणि त्यांच्यासोबत असणारे जे व्यक्ती होते त्यांनी थोडासा हा ट्रेक चेंज केला, जे की रिस्क घेतली त्यांनी थोडीशी. हा एक शॉर्टकट होता, मात्र यामध्ये अडथळे खूप सारे होते. पण याच मार्गाचा देखील आम्ही अवलंब केला आणि इथून पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. अर्थात हा थोडा ट्रेक अवघड जरी असला तर शॉर्टकट असल्याकारणाने आम्ही देखील थोडं थ्रिल केलं. यानंतर आम्ही प्लेन ज्यावेळेस म्हणजे जो रोड सपाटीला आला त्यावेळेस आमच्यासोबत एक श्वान देखील होता, जो की या ट्रेक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता आणि थोडंसं लक्ष इतरत्र गेलं. तर या ठिकाणी मात्र प्लॅस्टिकचा कचरा जबरदस्त होता, यामुळे थोडं दुःख झालं. वरती गेल्यानंतर गार हवा खात होतो, त्या सोबतीला आमच्यासोबत एक आला श्वान आणि पाहिलंच तर त्यांनी थोड्या वेळ आमच्याशी मैत्री केली. त्याच्याशी देखील आमच्या मित्रांनी गप्पा मारल्या. यानंतर मात्र अकलूजमधून काही आलेले लोक या ठिकाणी बसले होते, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. अर्थात एक मित्र असा भेटला की रात्री आपण एकत्र चहा पिलो होतो आणि तू काहीच बोलला नाही. तर दुसरा मित्र म्हटला तूही काहीच बोललं नाही. यानंतरनं आपण देवळात पोचल्याबरोबर या ठिकाणी मात्र जरेंडेश्वर या ठिकाणच्या मारुतीची आरती चालू होती. अतिशय सुंदर असा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. आरती करून बाहेर आलो तर या ठिकाणी जत तालुक्यातील वाळीखिंडी गावचे 15-20 लोक या ठिकाणी घरून आणलेली शिदोरीवरतीनं ताव मारत होते. परतीचा प्रवास चालू झाला. या परतीच्या प्रवासामध्ये आम्हाला अडथळे मात्र गुडघ्याचे आले, जे की गुडघ्यावरती बोजा पडत होता, त्यामुळे खूप काही वेदना देखील होत्या. यानंतर जर तुम्ही पाहाल ना तर हे जे वडाचं झाड लावलेलं दिसतंय ना, हे गेल्या 2 वर्षापाठीमागे माझ्या डोळ्यादेखत एका ट्रॅकर ग्रुपने लावलं होतं आणि हे सुंदर असं झाड मोठं झालेलं आहे. आणि या बाजूला तुम्ही पाहाल तर खूप असा चांगला नजारा पाहायला मिळाला, जो की छोट्या छोट्या गाड्या दिसतात, जसे की कागदी होडी असेल अशा पद्धतीने आमच्या गाड्या खाली दिसत होत्या. खूप हाईट देखील आहे. आता हा सर्व ग्रुप जो की मगाशी जेवण करत बसला होता, तो सगळा ग्रुप या ठिकाणी खाली उतरताना आपल्याला दिसतो. जवळपास 60 ते 70च्या आसपासचे हे सगळे लोक आहेत आणि यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला थोडं आश्चर्य वाटलं की जे एवढे वयोवृद्ध व्यक्ती आहेत आणि कसे चढले. तर या आजोबांकडे, या मावशीकडे पाहिल्यानंतर आम्हाला थोडं आश्चर्य वाटलं. शेवटी आम्ही हा ट्रेक पूर्ण करून खाली आलो. याबरोबर आम्हाला एवढा आनंद झाला की या ठिकाणी थोड्या वेळ आम्ही गप्पा मारल्या. मात्र वरून येताना आम्हाला एक असं निसर्ग दृश्य दिसलं की या ठिकाणावरून एक रेल्वे देखील जात होती आणि हा रेल्वेचा प्रवास करणारे लोक आमच्याकडे पाहत असतील असं आम्हाला वाटत होतं. यानंतर आम्ही एक झाड गाठलं आणि जे घरून आणलेलं जे आमचं जेवणाचं साहित्य होतं त्याच्यावरती मात्र ताव मारला आणि हा आमचा ग्रुप आहे, जो की 7 लोकांचा आमचा ग्रुप आहे. धन्यवाद.